नमस्कार मंडळी. चला तर मग थेट आपल्या आजच्या या अत्यंत रंजक विषयाकडे वळूया. या विशेष विश्लेषणात आपण दीपक चोप्रा यांच्या क्वांटम हीलिंग या क्रांतिकारी संकल्पनेचा वेध घेणार आहोत. एक प्रथितयश वैद्यकीय डॉक्टर असूनही त्यांनी आधुनिक विज्ञान आणि आपलं प्राचीन शहाणपण यांचा जो काही सुरेख मेळ घातलाय तो खरोखरच थक्क करणारा आहे. बऱ्याचदा कसं होतं, आपण आजारी पडलो की लगेच बाहेरून औषधे शोधायला लागतो, बरोबर? पण आजचं हे विश्लेषण आपल्याला एका पूर्णपणे नवीन दृष्टिकोनाकडे घेऊन जाणार आहे, जिथे आपण शरीराच्या स्वतःच्या अंतर्गत ऊर्जेची आणि चेतनेची अफाट ताकद समजून घेणार आहोत. आता सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न पडतो आणि तो विचारणं गरजेचं सुद्धा आहे. काय आपले विचार कुठल्याही औषधाशिवाय शरीराला खरोखर बरं करू शकतात? वैद्यकीय क्षेत्रात आपण अनेकदा असे चमत्कारिक प्रसंग पाहतो जिथे रुग्ण अचानक बरा होतो आणि विज्ञानाकडे त्याचं काहीच स्पष्टीकरण नसतं. पारंपरिक वैद्यकशास्त्र आपल्याला नेहमी बाह्य उपायांवर अवलंबून राहायला शिकवतं, पण इथे आपल्याला मन आणि शरीर यांच्यातील एका अतिशय शक्तिशाली कनेक्शनची ओळख करून घ्यायची आहे. अनेकदा आपण स्वतःला केवळ हाड माणसाचं एक मशीन समजतो, पण सत्य यापेक्षा कितीतरी वेगळं आणि अद्भुत आहे. मग नेमकं क्वांटम हिलिंग म्हणजे काय? तर हे पहा, क्वांटम हिलिंग म्हणजे केवळ आजाराची वरवरची लक्षणं दूर करणं नव्हे, तर आत्मा आणि चेतनेच्या स्तरावर शरीराला अगदी मुळापासून बरं करणं. आपण केवळ एक भौतिक शरीर नाही आहोत, तर आपण ऊर्जा आणि चेतनेचा एक सतत वाहणारा प्रवाह आहोत. आपल्या शरीराच्या आतच एक प्रकारचं अंतर्गत औषधालय किंवा इंटरनल फार्मसी असते, जी एका अत्यंत प्रगत आणि नैसर्गिक बुद्धिमत्तेवर काम करत असते. आणि जेव्हा आपण या ऊर्जेचं संतुलन साधतो ना, तेव्हा शरीर स्वतःहून आजारांवर मात करू लागतं. आता इथे एक खूप इंटरेस्टिंग तुलना बघूया. पाश्चात्य वैद्यकशास्त्र आणि क्वांटम हिलिंग यांच्यातील हा फरक समजून घेण्यासारखा आहे. पाश्चात्य वैद्यकशास्त्र, ज्याला आपण ॲलोपॅथी म्हणतो, ते सहसा आजाराची लक्षणं दाबण्यावर किंवा बाह्य उपचारांवर भर देतं. म्हणजे बघा, डोकं दुखायला लागलं की आपण लगेच एक वेदनाशामक गोळी घेतो. पण क्वांटम हिलिंग हे थेट आजाराच्या मुळापर्यंत पोचतं. आजाराचं मूळ अनेकदा आपला भावनिक तणाव किंवा ऊर्जेचं असंतुलन हे असतं. त्यामुळे केवळ लक्षणांवर मलमपट्टी करण्याऐवजी आतलं भावनिक असंतुलन दूर करून कायमस्वरूपी उपचार करण्यावर याचा मुख्य भर असतो. आणि म्हणूनच एका खऱ्या आणि सर्वांगीण आरोग्यासाठी हे 4 आधारस्तंभ एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान आपल्याला सांगतं की पेशींच्या पातळीवर नेमकं काय घडतंय. योग आणि प्राणायाम आपल्याला शरीरातील ऊर्जेवर नियंत्रण मिळवायला मदत करतात. आयुर्वेद शरीराच्या मूळ प्रकृतीनुसार नैसर्गिक संतुलन राखायला शिकवतो आणि अध्यात्म आपल्याला आपल्या आतल्या चेतनेशी जोडतं. जेव्हा आपण या 4ही गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करतो, तेव्हाच पेशींचं जीवशास्त्र आणि आपल्या प्राचीन आरोग्य परंपरा यांच्यातली दरी मिटते आणि एक परिपूर्ण उपचार पद्धती तयार होते. आता हे विधान बघा, खरोखरच विचार करायला लावणारे आहे ना? आपली चेतना किंवा आपली जाणीव ही एक अशी डॉक्टर आहे जी 24 तास आपल्यासोबत असते. ती सतत आपल्याशी काहीतरी बोलत असते. कधी विश्रांती घ्यायची आहे, आपला आहार कधी बदलायचा आहे, किंवा कधी शांत बसून स्वतःशीच संवाद साधायचा आहे, याचे सिग्नल्स आपल्याला सतत मिळत असतात. फक्त गरज असते ती ह्या आपल्या आंतरिक डॉक्टराचे संकेत वेळीच ओळखून त्यानुसार वागण्याची. आता हे प्रत्यक्षात कसं घडतं याचा हा वैज्ञानिक पुरावा अतिशय थक्क करणारा आहे. आपलं शरीर प्रत्येक क्षणी स्वतःला नव्यानं घडवत असतं, हे माहितीये का तुम्हाला? आपल्या विचारांच्या पद्धतीनुसार अगदी काही दिवसांतच ऊर्जेत बदल होतात. काही आठवड्यात आपल्या त्वचेच्या पेशी पूर्णपणे बदलतात आणि काही महिन्यात तर रक्त आणि यकृताच्या पेशीसुद्धा पूर्णपणे नवीन होतात. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की आपण जर आपले विचार आणि जीवनशैली सकारात्मक ठेवली, तर आपण खरोखरच वेळोवेळी एक नवीन, अधिक निरोगी शरीर निर्माण करू शकतो. तर मग सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही क्वांटम शिफ्टची संकल्पना नक्की काम कशी करते. जेव्हा आपण नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे किंवा भीतीकडून विश्वासाकडे आपला दृष्टिकोन वळवतो, तेव्हा शरीरात अतिशय अचानक आणि सखोल बदल घडतात. आणि हा बदल केवळ आपल्या मनात नसतो, तर तो थेट शारीरिक पातळीवर होतो. विचारांमधला हा एक सकारात्मक शिफ्ट शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेला कमालीचा वेग देतो. आता या डेटाकडे एक नजर टाका. आपलं मन कसं एका आरशासारखं काम करतं ते यातून अगदी स्पष्ट होतं. राग किंवा भीती यांसारख्या नकारात्मक भावना शरीरात कॉर्टिसॉल नावाचं रसायन वाढवतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. या उलट आनंद आणि शांती यांसारख्या भावना सेरोटोनिन आणि एंडॉर्फिनसारखी उत्तम रसायने तयार करतात.
थोडक्यात सांगायचं तर जेव्हा मन शांत असतं तेव्हा ते मज्जासंस्थेला शरीराची दुरुस्ती करण्यासाठी थेट रासायनिक सूचना देतं. प्लॅसिबो इफेक्टबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. हे याच मानसिक शक्तीचं एक अतिशय जिवंत उदाहरण आहे. अनेक वैद्यकीय चाचण्यांमध्ये असं दिसून आले की रुग्णांना केवळ एक साधी साखरेची गोळी दिली आणि तीच खरं औषध असल्याचं सांगितलं तरीही त्यांचं शरीर खरोखरच बरं होऊ लागतं. हा काही फक्त मनाचा खेळ नाही बरं का. तो पूर्ण विश्वास शरीरात खऱ्या अर्थाने औषधी रसायने तयार करतो. हेच सिद्ध करतं की आपल्या पेशींच्या आरोग्यावर आपल्या अवचेतन मनाची किती अफाट सत्ता असते. तर मग हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण रोजच्या जीवनात आपलं हे अंतर्गत औषधालय कसं जागृत करायचं, ते प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते आता आपण बघूया. ही 3 अतिशय सोपी पण प्रचंड प्रभावी अशी दैनंदिन साधने आहेत. दररोज थोडा वेळ ध्यानासाठी दिल्यास मनातला अनावश्यक गोंगाट शांत होतो. दुसरं म्हणजे अनुलोम विलोमसारखा सोपा प्राणायाम. यामुळे श्वासांवर नियंत्रण राहतं आणि शरीरातील ऑक्सिजन आणि ऊर्जेचा प्रवाह अगदी संतुलित राहतो. आणि तिसरं म्हणजे व्हिज्युअलायझेशन किंवा सकारात्मक कल्पना करणं. अगदी स्वयंपाक करताना, भांडी घासताना किंवा चालताना सुद्धा केवळ स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने आपण घरातील रोजच्या कामातही शांतता आणि सकारात्मक ऊर्जा राखून मज्जासंस्था शांत ठेवू शकतो. आणि यासोबतच हे 4 मूलभूत स्तंभ आपल्या शारीरिक आरोग्याचा भक्कम पाया आहेत. सुज्ञपणे लक्ष देऊन अन्नग्रहण करणं, पुरेशी आणि गाढ झोप घेणं, मन शांत ठेवणं आणि दिनचर्या संतुलित ठेवणं. आता घरात जेव्हा कुणी आजारी पडतं तेव्हा कुटुंबाची भूमिका खूप महत्त्वाची असते. रुग्णाजवळ भीतीचं किंवा निराशेचं वातावरण तयार करण्याऐवजी कुटुंबाने आनंदी आठवणींबद्दल किंवा भविष्यातील चांगल्या योजनांबद्दल गप्पा मारल्या पाहिजेत. प्रेमाने आणि आधाराने साधलेला असा सकारात्मक संवाद रुग्णाच्या मनात सेरोटोनिन वाढवतो आणि याच शांत मनामुळे शरीराला स्वतःची नव्याने दुरुस्ती करण्यासाठी एक परफेक्ट वातावरण मिळतं. आता इथे एक गोष्ट अगदी क्लिअर आणि तटस्थपणे समजून घेणं आवश्यक आहे बरं का. आधुनिक वैद्यशास्त्र आणि डॉक्टरांचे उपचार हे अत्यंत मोलाचे आहेत आणि ते नाकारून अजिबात चालणार नाही. ते आपल्याला आजारपणात योग्य दिशा दाखवतात आणि आवश्यक तो बाह्य आधार देतातच. परंतु प्रत्यक्ष आतली जैविक दुरुस्ती करण्याचं काम हे शेवटी शरीराच्या स्वतःच्या चमत्कारिक अंतर्गत यंत्रणेकडूनच केलं जातं. जेव्हा आपलं मन, शरीर आणि वैद्यकीय उपचार हे सर्व एकाच सकारात्मक दिशेने एकत्र काम करतात तेव्हाच खऱ्या अर्थाने 100% रिकव्हरी शक्य होते. हा विचार आजाराकडे बघण्याचा आपला अँगल पूर्णपणे बदलून टाकतो. आजारपणाला केवळ एक ओझं किंवा शत्रू मांडण्याऐवजी त्याच्याकडे एक निरोप्या किंवा मेसेंजर म्हणून पाहिलं पाहिजे. हा आजार आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की कुठेतरी आपण आपल्या खऱ्या भावनांपासून, आपल्या आत्म्यापासून किंवा आपल्या जीवनाच्या मूळ ट्रॅकवरून थोडे भटकतलो आहोत आणि आता जीवनात एक मोठा सकारात्मक बदल करण्याची वेळ आली आहे. आणि याच एका अत्यंत सखोल विचारासोबत आपण आजच्या या विश्लेषणाच्या शेवटकडे आलो आहोत. आपली चेतना आणि आपलं शारीरिक आरोग्य यांच्यातला हा गुंतागुंतीचा पण अतिशय सुंदर खेळ आपण आज समजून घेतला. आता स्वतःलाच हा एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आपलं शरीर आजारांच्या माध्यमातून आपल्याला जे काही सांगू पाहतंय ते ऐकण्याची आपली खरोखरच तयारी आहे का? यावर नक्की विचार करा, कारण खऱ्या उपचारांची सुरुवात याच एका आत्मचिंतनातून होते. हे सादरीकरण नक्कीच एक नवीन दृष्टी देऊन जाईल अशी आशा आहे. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.